आपण या व्हिडिओमध्ये मराठी 6 स्टँडर्डचा संत बसवेश्वर हा लेसन बघणार आहोत। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। पण त्या अगोदर तुम्ही माझे व्हिडिओ कोणत्या शहरातून किंवा कोणत्या भागातून बघत आहात हे मला कमेंट करून नक्की सांगा। पाठ परिचय। संत बसवेश्वरांच्या घरी एकदा चोरी झाली होती। त्यांच्या पत्नींचे दागिने चोरीला गेले। चोर सापडला पण तो सराईत चोर नव्हता। संत बसवेश्वर जे होतं त्यांच्या घरात एकदा चोरी झालेली आणि चोरी कशाची झाली होती तर त्यांची जी पत्नी आहे तिचे दागिने चोरीला गेलेले आणि ते चोर पण भेटला पण तो सराईत म्हणजे खरंच तो चोर होता का तर नव्हता। स्वतःवर ओढावलेल्या बिकट परिस्थितीमुळे त्याने चोरी केली होती। मग त्याने का चोरी केलेली तर त्याला काहीतरी अशी सिच्युएशन आली होती की त्याला चोरी करावी लागली। बसवेश्वरांना हे कळल्यानंतर त्यांची पत्नी निलांबिकेच्या अंगावरील दागिने त्या माणसाला देऊ केले आणि कष्टाचे महत्त्व पटवून देऊन त्याला सोडून दिले। आता काय झालं तर बसवेश्वरांना जेव्हा कळलं की हा सराईत म्हणजे खरंच हा चोर नाहीये तर त्याला एखादी म्हणजे अशी एक वाईट परिस्थिती आली की त्यामुळे त्याला चोरी करावी लागली। मग तेव्हा बसवेश्वर काय करतात तर त्यांची जी पत्नी होती तिचं नाव आहे निलांबिका। मग निलांबिकेच्या अंगावर जेवढे जेवढे दागिने आहेत तेवढे त्या माणसाला देतात आणि कष्टाचं काय महत्त्व आहे हे पटवून देतात आणि त्याला सोडून देतात। आपण आपल्या गरजा मर्यादित ठेवाव्यात, गरीब गरजूंना मदत करावी, मेहनत करणे ही एक पूजाच आहे, कष्ट केल्यानेच माणूस सुखी होतो इत्यादी मौलिक विचार या पाठातून मिळतात। आपल्याला काय काय शिकायला मिळणार आहे तर आपल्या ज्या गरजा आहेत म्हणजे आपल्याला ज्या आपल्या नीड्स आहेत त्या कशा असायला पाहिजेत तर लिमिटेड असायला पाहिजेत। गरजूंना म्हणजे ज्या ज्या लोकांना मदतीची गरज आहे त्यांना मदत केली पाहिजे। मेहनत म्हणजे कष्ट तर केलेच पाहिजे, ही एक पूजाच आहे आणि कष्ट केल्यानेच म्हणजे जेव्हा तुम्ही कष्टच करणार तेव्हाच तुम्ही सुखी होणार आहे। हे जे विचार आहे हे थॉट्स ह्या लेसनमधून आपल्याला शिकायला मिळणार आहेत। आता 12व्या शतकामध्ये मंगळवेढा नावाचे एक राज्य होते। तर लेसनला काय सुरुवात झालेली आहे 12वे शतक जे होतं त्याच्यामध्ये मंगळवेढा नावाचे एक राज्य होतं। बसवेश्वर हे राज्याचे महामंत्री होते। मग बसवेश्वर कोणत्या राज्याचे महामंत्री होते तर मंगळवेढा राज्याचे महामंत्री होते। एका मध्यरात्री महामंत्री बसवेश्वर आपल्या महालातील शयन कक्षात गाढ निद्रेत होते आणि मध्यरात्री म्हणजे अर्ध्या रात्री जे महामंत्री होते बसवेश्वर ते त्यांच्या शयन कक्षात म्हणजे त्यांची जी बेडरूम आहे किंवा झोपण्याची जागा आहे तिथे ते गाढ निद्रेत म्हणजे खूप शांत झोपेत होते। तोच महामंत्री बसवेश्वर यांच्या पत्नी निलांबिका अचानक ओरडू लागल्या आणि तेवढ्यात त्यांची जी पत्नी होती तिचं नाव काय आहे निलांबिका अचानक ओरडू लागल्या, धावा पकडा चोर चोर, माझा रत्नजडित हार गळ्यातून ओढून नेला। मग त्या ओरडायला लागल्या की पहारेकऱ्यांनो बघा म्हणजे कोण आहे तर माझा चोर आहे, त्याने माझ्या गळ्यातला हार ओढून नेला आहे, पकडा त्याला। पहारेकऱ्यांनो बघता काय, धावा पकडा त्या चोराला। निलांबिका जोरजोराने ओरडतात। पहारेकरी धावले। थोड्याच वेळात महालातील सैनिकांनी चोराला पकडून बसवेश्वरांसोबत समोर उभं केलं। आता मग थोड्या वेळाने एवढे सगळे पहारेकरी होते सो त्यांनी त्या चोराला पकडलं आणि बसवेश्वरांच्या समोर उभं केलं। चोर मुंडासे सावरत भीतीने थरथरत पाया पडून गयावया करू लागला। चोर मुंडासे सावरत म्हणजे स्वतःचा कसा तरी तोल सावरायला लागला, भीतीने तो थरथर कापत होता, पाया पडायला लागला म्हणजे गयावया करायला लागला। महाराज चुकलो मी चोर नाही, मला क्षमा करावी महाराज। मग तो बोलतो ना की मी काय चोर नाहीये, मला माफ करा, मला शिक्षा नका देऊ वगैरे असं बोलतात। मग शिपाई काय म्हणतात, चोरी केलीस तरी चोर नाही म्हणतोस, याला माझ्या ताब्यात द्या महाराज, सुतासारखा सरळ करतो, चोर तो चोर पुन्हा शिरचोर। मग शिपाई काय म्हणतो तर तू तर आता समोर चोरी केली आणि वरून तू बोलतोस की मी चोर नाहीये। बोलतात की ह्याला माझ्या ताब्यात द्या, ह्याला चांगला मी सरळ करतो, चोर करतोय आणि अजून वरून शिरजोरी करून सांगतोयस की मी चोर नाहीये। आता बसवेश्वर काय म्हणतात, तू आत कसा आलास? आता कोणाला विचारतात त्या चोराला महाराज विचारतात की तू आत कसा आलास चोर? पहारेकरांचा डोळा चुकवून मी महालात आलो महाराज। मग तो काय सांगतो चोर, पहारेकरी जे आहेत तुमचे जे गार्ड्स आहेत ते झोपले होते आणि त्यांचा डोळा चुकवून मी महालामध्ये घुसलो। तर निलांबिका म्हणजे बसवेश्वरांची पत्नी काय म्हणते, धडधाकड दिसतोस, कष्ट करायची जीवावर येते म्हणून तू असल्या चोऱ्या करतोस का? आता तू चोरी का धडधाकड म्हणजे चांगला तर आहेस, हट्टाकट्टा तर आहेस, तुला कष्ट करायला काय झालं, तुझ्या काही जीवावर येतं का कष्ट करणं आणि म्हणून तू असली घाणेरडी म्हणजे चोऱ्या करण्याची कामं करतो। महामंत्र्यांच्या घरी चोरी करायची भीती कशी नाही वाटली तुला, म्हणजे महामंत्र्यांच्या घरात तू कसं काय चोरी करू शकतोस? चोर काय म्हणतो, भीती वाटली माते, परंतु 2 दिवसापासून काहीही न खाल्लेली माझी लेकरं मला दिसत होती। मग तो काय म्हणतो निलांबिकेला, माते मला खूप भीती वाटली आई, मातेचा शब्द काय होणार आहे आई मला खूप भीती वाटली पण काय करणार, 2 दिवसापासून माझ्या मुलांनी काहीच खाल्लं नव्हतं। उपाशी बायकोचा हिरमुसला चेहरा आठवत होता।
होता, म्हणजे त्यांना भूक लागली होती आणि त्याची बायको काय झाली होती, 2 दिवस तिला खायला नसल्यामुळं तिचा चेहरा जो आहे तो काय झाला होता, सुकला होता. याला मीच दोषी आहे, मला माफ करा, जीवदान द्या. आणि ह्या सगळ्याला मीच दोषी आहे म्हणजे माझीच चुकी आहे, पण मला माफ करा, जीवदान द्या म्हणजे मला सोडून द्या. बसवेश्वर काय म्हणतात, काय काम करतोस तू? मग बसवेश्वर विचार, तू काय काम करतोस मग? चोर म्हणतो, महाराज माझ्याजवळ थोडीशी जमीन आहे, परंतु या वर्षीच दुष्काळात काहीच पिकलं नाही. मग तो म्हणतो महाराजांना, महाराज माझ्याकडे खूप थोडी किंवा छोटीशी जमीनचा तुकडा आहे, कोरडवाहू म्हणजे जिथं पाणी वगैरे नाही अशी, परंतु ह्या वर्षी दुष्काळात काहीच पिकलं नाही आणि पाऊसच नाही पडला, दुष्काळ पडल्यामुळं कोरडवाहू जमिनीमध्ये काहीच पिकलं नाही. चाऱ्याबिगर माझा एक बैलही मेला आणि चारा न मिळाल्यामुळे माझा जो बैल होता तो पण मेला. शेती तरी कशी करू? आता मी शेती तरी कसं करू? पोटाला चिमटा देऊन, कणी कोंडा चारून, आंबील पेज पाजून कसं तरी मुलांना जगवत आहे. आता बैल मेला, शेती करत नाहीये, मग आता हा जगणार कसा? सो काहीतरी खाऊन, काहीतरी पाजून आपल्या मुलांना तो जगवत आहे. मायबाप सरकार, आत्महत्येचाही विचार मनात आला. आता मायबाप सरकार कोणाला म्हटलेलं आहे, तर बसवेश्वरांना. तो म्हणतो, तुम्हीच माझे मायबाप, तुम्हीच माझे सरकार. माझ्या मनात आत्महत्या म्हणजे सुसाईड करण्याचा पण विचार आला होता. वाटलं संपून टाकावं एकदा सगळं, आणि असं वाटलं की बस झालं, खूप कंटाळा आला या आयुष्याचा, तर आता संपून टाकूया. पण कुठंतरी ऐकलं होतं आत्महत्या करणं पाप आहे, पण मला माहिती होतं की आत्महत्या करणं हे पाप आहे. रोज सकाळ संध्याकाळ देवळात जाऊन शिवलिंगाची पूजा अभिषेक करतो. मग मी काय काम करतो, तर रोज सकाळ आणि संध्याकाळ महादेवाच्या मंदिरात जातो आणि पूजा आणि अभिषेक करतो. मेली पोटाची भूक जगूही देत नाही आणि मरूही देत नाही. जर माणसाला जेव्हा भूक लागते तेव्हा तर धड त्याला मरू पण देत नाही आणि धड जगू पण देत नाही, असं तो बोलतो. याच विचारात काल आपल्या महालासमोरून जात होतो आणि मग त्याच्या डोक्यामध्ये तेच विचार होता ना की कसं मी कुटुंबाला जगू, कसं आपल्या खाण्यापिण्याचे म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील, असं करून तो त्यांच्या महालासमोरून जात होता. बाईसाहेबांना पूजेला जाताना पाहिलं, म्हणजे ज्या निलांबिका माता आहेत त्या पूजेला चालल्या होत्या. हातात गळ्यात दागिने चमचमत होते, त्यांच्या जे हातामध्ये गळ्यामध्ये होते ते दागिने त्यांचे चमचमत होते. मनात विचार पक्का झाला, आज रात्री चोरी याच महालात करायची. आणि मग त्यांनी मनात विचार केला की आज ह्या महालात चोरी करेन, मग त्या पैशातनं मी माझ्या मुलांना बायकोला अन्न खायला देईन. नजरेसमोर भुकेनं तडपडत असलेली लेकरं दिसत होती. आता भीती वाटली का, तर हो भीती वाटली होती, पण त्यांच्या समोर म्हणजे त्यांचे मुलं भुकेनं म्हणजे तडफडत असणारी त्यांची लेकरं, जी छोटी मुलं आहेत ती दिसत होती आणि भीती पळून गेली. आणि हे सगळं बघून माझ्या मनात जी भीती होती ती पळून गेली. परंतु मी अट्टल चोर नाही हो महाराज, पण मी खरंच चोर आहे का, तर नाही. त्यावर बसवेश्वर काय म्हणतात, नाव काय तुझं? तर चोर काय म्हणतो, रामण्णा आहे महाराज. मग चोराचं नाव काय होतं, तर रामण्णा. मग बसवेश्वर काय म्हणतात, दोरखंडातून त्याला मुक्त करा रे. आता जेव्हा त्याला पकडलं गेलं होतं तेव्हा त्याला साखळीने बांधून ठेवलेलं होतं. मग ते महाराज काय सांगतात की ह्याला ज्या साखळी आहे, जे दोरखंड आहे, त्याच्यातून त्याला मुक्त करा. निलंबिके तुझ्या अंगावरील दागिने काढ. मग ते काय म्हणतात, मग त्यांच्या पत्नीला म्हणतात, तुझ्या अंगावर जेवढे जेवढे दागिने आहेत तेवढे काढ. निलंबिका हळूहळू दागिने काढून मंचकावर ठेवू लागली. मग काय करतात, निलंबिका ज्या आहेत त्या त्यांचे जे दागिने आहेत अंगावरचे ते काढून पुढच्या समोर जो टेबल आहे किंवा जे काही आहे त्याच्यावरती त्या ठेवत लागतात. निलंबिके आपल्या मंगळवेढा राज्यातील प्रजाजनांना 2 वेळचे भोजन मिळालेच पाहिजे. मग ते आपल्या पत्नीला सांगतात की निलंबिका, आपला जो मंगळवेढा राज्य आहे त्यात जे प्रजाजन आहे म्हणजे जी प्रजा आहे, जी लोक आहेत, त्यांना 2 वेळचे जेवायला हे मिळालंच पाहिजे. कुणीही उपाशी राहता कामा नये, कुणीच उपाशी राहू नये. प्रत्येकाला या जगात जगण्याचा अधिकार आहे आणि प्रजेला जगवणं हे आपलं कर्तव्यच आहे. मग महाराज काय सांगतात की प्रत्येकाला या जगामध्ये जगण्याचा अधिकार आहे, हक्क आहे, आणि प्रजेला जगवणं हे आपलं कर्तव्य आहे, म्हणजे आपलं काम आहे. चोराच्या खांद्यावर बसवेश्वराने अभयाचा हात ठेवतात चोराचे डोळे अत्यानंदाने डगबगले. मग आता काय झालं, चोर जो होता त्याच्या खांद्यावरती महाराजांनी हात ठेवला. अभय म्हणजेच काय, तर मी तुझ्या पाठीशी आहे, अशा प्रकारे म्हणजे एक बोलतात ना प्रेमाचा जो हात असतो तो ठेवल्यावरती चोराचे जे डोळे अत्यानंद म्हणजे त्याला आनंदाचे अश्रू आले आणि त्याचे डोळे डबडबले, म्हणजेच काय, तर त्याच्या डोळ्यातून पाणी वाहायला लागलं. निलांबिके तुझ्या हव्यासामुळे हे दागिने आले. हव्यास म्हणजे काय, तुला हवं होतं, तुझी जी हाव होती त्यामुळे हे दागिने आले. गरिबी आणि भूक याने त्रस्त झालेल्या रामण्णाला हे दागिने दिसले. आता तुला आवड होती, तुला हव्यास होता, त्यामुळे तुझ्याजवळ हे दागिने आले, आणि गरिबी आणि भूक ह्याने तो त्रासला
मारला होता, म्हणजे त्याला त्या गोष्टीचा त्रास होत होता, म्हणून रामण्णाला हे दागिने दिसले आणि त्याच्या मनात चोरीचा मोह झाला आणि त्याला असं वाटलं की आपण हे दागिने आता चोरले पाहिजे. गरजेपेक्षा जास्त संपत्ती साठवणे हे नैतिकदृष्ट्या योग्य नाही. म्हणजेच काय तर आपल्याला जेवढ्या गोष्टीची गरज आहे तेवढीच गोष्ट किंवा तेवढ्याच वस्तू आपण आपल्याजवळ ठेवल्या पाहिजे. ते काय आहे, लॉयल आहे किंवा म्हणजे तेच योग्य आहे. आणि म्हणजे ज्या गोष्टीची जास्त गरज नसताना सुद्धा ज्या गोष्टी एक्स्ट्राच्या घेऊन ठेवलेल्या असतात त्या नैतिकदृष्ट्या म्हणजेच त्या इनलिगल आहेत. प्रथम आपण गुन्हेगार आहोत. म्हणजे पहिल्यांदा सगळ्यात मोठा जर दोषी गुन्हेगार कोण असेल तर ते आपण आहोत. लोभी वृत्तीमुळे कुणाचे ना कुणाचे तरी शोषण होत असते. लोभी म्हणजेच काय, जो हवरटपणा आहे त्या गोष्टीमुळे कुणाचं ना कुणाचं तरी म्हणजे शोषण म्हणजेच काय तर तो व्यक्तीला सुद्धा त्रास होत असतो. अतिसंग्रह पाप आहे. अतिसंग्रह म्हणजेच काय, गरजेपेक्षा जास्त गोष्टी आपण जेव्हा इकट्ठा करून ठेवतो किंवा एकत्रित करून ठेवतो हे पाप आहे. म्हणून तुझ्या अंगावरचे दागिने त्याला देऊन टाक. मग त्यामुळे हे जे दागिने आहेत हे तुझे एक्स्ट्राचे दागिने, त्याची तुला काहीच गरज नाही. त्यामुळे हे जेवढे दागिने आहेत हे तू रामण्णाला देऊन टाक. अरे रामण्णा, तू सकाळ संध्याकाळ शिवमंदिरात बसून पूजा करतो. मग ते रामण्णाला काय म्हणतात की तू सकाळ आणि संध्याकाळ बसून शिवमंदिरात पूजा करतोस, 5-6 तास पूजेत घालवतो. मग तू काय करतो, सकाळ संध्याकाळ पूजा करतो, त्याच्यात तू 5 ते 6 तास पूजेत घालवतोस. मग तू तुझ्या शेतीवाडीची कामे कोण करतो? मग ते बोलतं की तुझ्या शेतीवाडीची कामं कोण करतं? अरे बाबा, असं वागू नको. मग तुला तुझ्या शेतीवाडीची कामं केली पाहिजे, तू असं वागलं नाही पाहिजे. मंदिरात जाऊन पूजा करता येते असं नाही, म्हणजे फक्त मंदिरात जाऊनच पूजा करता येते हे असं नसतं. आपण काम करत असलेल्या ठिकाणी पूजा होते. म्हणजे जेव्हा आपण कष्ट करतो, काम करतो, ती सुद्धा एक प्रकारची पूजाच असते असं महाराज म्हणजे बसवेश्वर त्याला सांगतात. स्वतःच्या शेतात मेहनत करणे ही सुद्धा एक पूजाच आहे. मग महाराज काय सांगतात त्याला किंवा बसवेश्वर काय सांगतात की तुझ्या शेतात तू जे मेहनत करतोस, काम करतोस, ही सुद्धा एक प्रकारची पूजाच आहे. स्वतःच्या शेतात कष्ट कर, ज्यामुळे स्वतःचे व कुटुंबाचे पोट भरेल. मग तू तुझ्या शेतात कष्ट केलं पाहिजे आणि त्यामुळे काय होणार आहे तर ही एक प्रकारे तुझी पूजाच असणार आहे आणि त्याच्यामुळे तुझं कुटुंबाचं पोट पण भरणार. असा व्यवसाय अत्यंत महत्त्वाचा. मग कुठला व्यवसाय अत्यंत महत्त्वाचा तर तो केल्याने माणूस सुखी होतो. म्हणजे जे केल्याने माणूस सुखी होतो असा व्यवसाय महत्त्वाचा आहे. हे दागिने तुझ्याकडे असू दे. मग तो काय बोलतो, बसवेश्वर म्हणतात की हे जे दागिने आहेत ते तुझ्याकडे ठेव आणि यातून मिळणाऱ्या पैशातून एक चांगला बैल घेऊन शेती कर. तुझा बैल ऑलरेडी मेलेला आहे, सो तुझ्याकडे बैल नाही. आता हे दागिने विक, तुझ्या मुलांना खायला घाल आणि एक चांगला बैल घे आणि तुझ्या शेतामध्ये तू कष्ट कर. मग चोर काय म्हणतो, महात्मा बसवेश्वरांचे पाय धरत, माफ करा महाराज. मग तो जाऊन त्यांच्या पायाला धरतो आणि म्हणतो, महाराज मला माफ करा. आता मला माझी चूक लक्षात आली आणि आता मला कळलं की माझी काय चूक झाली. यापुढे मी माझ्या शेतात भरपूर कष्ट करीन, धान्य पिकवीन, पण चोरी कधीच करणार नाही. मग तो महाराजांना शब्द देतो की ह्याच्या पुढं मी माझ्या शेतामध्ये खूप कष्ट करेन, धान्य पिकवेन, पण आयुष्यात मी परत कधीच चोरी करत नाही, करणार. दयाळू अंतकरणाने महात्मा बसवेश्वर चोराला सोडून देतात आणि मग त्याला बसवेश्वर जे आहेत त्या चोराला दयाळू अंतकरणाने की तू जा आणि तू म्हणजे तुझ्या आयुष्यामध्ये सक्सेस घे, अशा प्रकारे महात्मा बसवेश्वर त्या चोराला सोडून देतात आणि तो चोर निघून जातो. सो अशा प्रकारे या लेसनमध्ये आपल्याला कष्ट केल्याने माणूस कसा सुखी होतो याची शिकवण दिलेली आहे. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.